नमस्कार मित्रांनो, एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये खूपच धमाकेदार असा ट्विस्ट आपण बघणार आहोत. कारण मंजिरीला मारण्यासाठी आलेल्या गार्गीचं भयानक रूप आता मंजिरीसमोर आलेलं आपल्याला बघायला मिळणार आहे. तर आजच्या भागामध्ये इथे आता मंजिरीने जयच्या डोक्याला मलमपट्टी केलेली असते, तेव्हा लगेच आता शशिकाला म्हणू लागते, काय काम आहे ना तुमचं? स्वतःचं रक्त सांडवायचं, जीवाची तगमग करायची, काय गरज आहे रे हे सगळं करायची? बघा ना किती त्रास होतोय तुम्हाला. त्यावर लगेच राय म्हणू लागतो, मिस्पायर मला ना एक संशय येतोय. त्यावर शशिकाला म्हणू लागते, घ्या, मी यांच्या भल्याचं बोलते आणि यांच्या डोक्यात दुसरं सुचतंय. त्यावर मंजिरी म्हणू लागते, काकू तू जरा शांत हो बरं. आता काकू तिकडनं निघून जाते. त्यावर राय म्हणू लागतो, मिस्पायर मला एक डाऊट येतोय, हे जे मृतदेह सापडलेत ना, या सगळ्यांच्या हातावरती एक टॅटो कोरलाय. नेमकं तो टॅटोचं म्हणणं काय असेल? त्याचा काय संबंध असेल या सगळ्याशी? मला ना कळतच नाही आहे. आपण हे सगळं असं जोडून बघायचं का? आता लगेच घोरपडे मला लागतो, चालेल राया. सगळे फोटो आत्ता राया मंजिरी घोरपडे बघत असतात. त्याच वेळेस जय मला लागतो, राया अरे या बॉडीवर ना असं असं नाव कोरलेलं दिसतंय, ईच आहे बहुतेक. त्यावर मंजिरी म्हणू लागते, आणि यावरती ग दिसतंय. असे प्रत्येक बॉडीवरचं आता नाव ते तिघेही जोडू लागतात. पण लगेच आत्ता जय म्हणू लागतो, राया कदाचित हे एखाद्या खून झालेल्या माणसाचं नाव असेल का? त्यावर लगेच राय म्हणू लागतो, नाही रे जय, हे बघ, जे 13 खून झालेत ना त्या सगळ्या नावांची लिस्ट इकडे. यात असं तर एकही नाव नाही येणार. हे पुरी ग असं काय असेल? हे आपल्याला जोडून याचं नाव तयार करावंच लागेल. त्यावर मंजिरी म्हणू लागते, राया कदाचित हे त्या किलरचं नाव असेल तर? त्यावर लगेच राय म्हणू लागतो, नाही नाही मिस्पायर, किलर असं स्वतःचं नाव का टाकेल? नाही नाही नाही, असं नाही असू शकत. त्यावर मंजिरी म्हणू लागते, मग या सगळ्याचा काय संबंध असेल? असं नाव का कोरलं जातंय? त्यावर लगेच राय म्हणू लागतो, मिस्पायर इगतपुरी हे नाव तयार होतंय. याचा अर्थ इगतपुरी गावाशी या सगळ्या लोकांचा काही संबंध असेल का? त्यावर लगेच मंजिरी म्हणू लागते, राया कदाचित तो किलर इगतपुरी गावचाच असेल. त्यावर जय म्हणू लागतो, नाही मंजिरी, असा तो स्वतःचा पत्ता का देईल? नाही नाही नाही, असं होऊच शकत नाही. त्यावर लगेच राय म्हणू लागतो, मिस्पायर या सगळ्याचा शोध आता घ्यावाच लागेल. आता खूप झालं. आता त्या परीला पकडण्याची वेळ आली. आता इगतपूरला जाऊनच या सगळ्याचा छडा लावावा लागेल. त्यावर लगेच आता मंजिरी रायाजवळ येते. रायाला मिठी मारते, राया या सगळ्यामध्ये स्वतःच्या जीवाची काळजी घ्या, मला खूप भीती वाटते. आता राया आता मिस्पायरच्या पाठीवरनं हात फिरवतो. आता दोघे एकमेकांच्या मिठीत असतात. त्याच वेळेस गार्गी येते. गार्गीला मात्र हे सगळं बघून खूपच राग येतो. आता लगेच गार्गी हसतच म्हणू लागते, हिरो काय करतोस तू? तेव्हा लगेच राया म्हणू लागतो, कुठे काय काम चालू आहे. गार्गी तिकडनं किचनमध्ये येते. आता ती खूपच भडकलेली असते. मंजिरी तू माझ्या विशूजवळ नाही जाऊ शकत. माझा विशू फक्त माझाच आहे. तू त्याला आपलंसं नाही करू शकत मंजिरी. मी तुला सोडणार नाही. माझ्या विशूपासनं तुला दूर जावंच लागेल, कारण तो फक्त माझाच आहे. मी त्यासाठी तुला या जगातून उठवणार. मंजिरी तुझा काटा मी काढणार. असे म्हणताच आता ज्या किचन ओट्यावरती हिरव्या मिरच्या असतात ना, त्या आता कडाकड इथे गार्गी खाऊ लागते. कारण तिचा राग खूप भडकलेला असतो. तिला सारखे ते क्षण आठवतात जेव्हा मंजिरीने रायाला मिठी मारलेली असते आणि त्यांच्या लग्नाचा फोटो दाखवलेला असतो, त्यांची प्रेम कहाणी सांगितलेली असते. हे सगळे क्षण आठवल्यामुळे गार्गी खूपच भयानक भडकलेली असते. तर त्यानंतर आता इथे संध्याकाळची वेळ झालेली असते. तेव्हा जय आता रायाच्या रूममध्ये बसलेला असतो. त्याला पायाने फारसं चालता येत नाही. त्याला जखम झालेली असते ना. त्याच वेळेस त्याला पाणी पियायचं असतं, म्हणून तो उठून आता पाणी घेत असतानाच लगेच मंजिरी येते. जय अरे काय करतोयस तू? तुला काही हवं असेल तर मला आवाज दे असं म्हटले होते ना, कशाला त्रास करून घेतोय? अरे अजून जखम बरी झाली नाही. त्यावर लगेच आता जय म्हणू लागतो, मंजिरी असं दुखणं धरून बसून चालणार नाही. अगं रायावर एकट्यावर एवढी जबाबदारी आली गं. त्याच्या जीवाची पर्वा आपल्यालाच करावी लागेल ना. त्यासाठी असं बसून चालणार नाही. लवकरात लवकर बरं होऊन मलाही त्याच्याबरोबर जावं लागेल. या सगळ्याचा शोध घ्यावा लागेल. अगं तो एकटा काय काय करणार? त्यावर मंजिरी आता जयकडे बघून हसू लागते. तेव्हा जय पाणी पितो, गोळ्या औषधं घेतो आणि लगेच मंजिरीकडे बघतो. मंजिरी तू हसते का? हसते बरं माझ्यावर? त्यावर मंजिरी म्हणू लागते, जय एक वेळी काय काळ होता ना, जेव्हा तुम्ही दोघे एकमेकांच्या जीवावरती उठल्या होता. पंढरपूरमध्ये मी विठुरायाच्या तळघरात रायाला लपवलं होतं. तू रायाला मारण्यासाठी तिकडे आला होता. हे सगळे क्षण आता इथे आठवले जातात. तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते, बघ ना
ती एक वेळ होती जेव्हा दोघे एकमेकांचा जीव घेण्यासाठी टपले होत्या आणि आता एकमेकांच्या जीवासाठी जीव बी देऊ शकतात असं झालंय. त्यावर लगेच आता जेव्हा लागतो मंजिरी म्हणतात ना, माणूस बदलतो, मग तसंच काहीतरी झालंय म्हण. आणि खरंच राया आणि माझी आता अगदी चांगली मैत्री झाली, त्यामुळे मला त्याच्या जीवाची पर्वा करावीच लागणार. तेवढ्यात आता लगेच राया तिकडे येतो. मिसफायर, एक मोठं सत्य माझ्या हाती लागलंय. त्यावर जय म्हणू लागतो, काय झालं राया, काही सापडलं का? त्यावर लगेच राया म्हणू लागतो, मिसफायर, मी त्या इगतपुरीच्या गावाचा सगळ्या या मृतदेहातील लोकांचा सगळ्यांचा शोध घेतला आहे आणि त्यानंतर माझ्या एक लक्षात आलं आहे की यातले फक्त 2-3 लोकच इगतपुरीला जात होते, त्यांचा तिकडे संबंध होता. पण बाकीचे जे खून झालेले लोक आहेत ना, त्यांचा इगतपुरीशी काहीच संबंध नाही आहे गं, ते कधी गेलेच नाही आहे. मग हे इगतपुरी नाव का कोरलं जातं आहे त्या मृतदेहावरती, हेच कळत नाही आहे. त्यावर लगेच आता जय म्हणू लागतो, हो ना, मलाही कळेनासं झालं आहे, नेमकं ह्या नावाचा या सगळ्याशी काय संबंध? त्यावर मंजिरी येऊ लागते, राया, मग मी सांगते ना, इगतपुरी हे गाव त्या किलरचंच असेल. त्यावर राया म्हणू लागतो, मिसफायर, नाही गं, हे शक्य नाही, गुन्हेगार स्वतःचा पत्ता कधीच देऊ शकत नाही. त्यावर आत्ता लगेच जय म्हणू लागतो, अगदी बरोबर, पण राया, नक्कीच या किलरचा आणि या टॅटोचा मोठा संबंध आहे. तेव्हा लगेच आता राया म्हणू लागतो, जय, मिसफायर, तुम्हा दोघांचे एक लक्षात आलं का? या बॉडीवरती जेव्हा हा टॅटो कोरला गेला आहे ना, तो व्यक्ती मेल्यानंतर कोरला गेला आहे. त्यावर जय म्हणू लागतो, हे तुला कसं कळलं? तेव्हा लगेच राय म्हणू लागतो, बघ, आता जर आपल्या हाताच्या नसा चालू असल्या आणि टॅटो कोरला तर तो पटकन उमटला जातो, कारण रक्ताच्या शिरा चालू असतात ना. पण मृतदेह पडल्यानंतर हा टॅटो कोरला गेला आहे जेव्हा शरीरातली सगळी हालचाल नसा बंद झालेली असतात, त्यामुळे हा टॅटो व्यवस्थित दिसत नाही, वाकडा तिकडा झालेला आहे. बघा तुम्ही सगळे फोटोज बघा, याचा अर्थ या मृतदेहावर हा टॅटो जबरदस्तीने नाही तर मारल्यानंतर कोरला गेला आहे. जर माणूस जिवंत असेल तर एकाच ठिकाणी सगळ्या लोकांच्या हातावरती हा टॅटो कसा करू शकतो? कारण माणूस तर इकडनं तिकडनं हालचाल करणारच ना. पण एक गोष्ट नीट लक्षात घ्या, बघा, सगळ्या बॉडीवरती डाव्या हातावरती एकाच ठिकाणी मनगटावर हे टॅटो कोरलं गेलं आहे, म्हणजे ते मृत्यू झाल्यानंतर. आणि हे सगळं कोण आणि का करतंय ना, याचा शोध घेण्यासाठी मिसफायर, मला उद्या सकाळीच निघावं लागणार आहे इगतपुरीला. तिकडे गेल्यानंतरच या सगळ्याचा छडा लागणार. त्यावर मंजिरी लागते, राया, तू जा, पण स्वतःच्या जीवाची तुला काळजी घ्यावी लागेल. तेव्हा राया लागतो, मिसफायर, काळजी करू नको, मी आता त्या सिरियल किलरला, त्या परीला पकडणार. असे म्हणताच आता इकडे ती परीराणी दाखवलेली असते, म्हणजे अगदी अंधारात. आता पुरुषाचा वेश घेऊन, डोक्यात टोपी वगैरे घालून आता ती मोबाईलवरती बोलत असते. त्याच वेळेस आता ज्या जाधव इन्स्पेक्टरला पकडलेलं असतं ना, त्याला एका खुर्चीला बांधून ठेवलेलं असतं. तो जोरजोरात ओरडत असतो, ए, कोण आहेस तू? मला का बांधलं इकडे? हे बघ, हिम्मत असेल ना तर माझ्या समोर ये आणि मग मला सोडून माझ्याशी लढ. मी पोलीस डिपार्टमेंटचा माणूस आहे, हे विसरू नको. माझी टीम आत्ता मला शोधायला येईल, मग तुझी सुटका होणार नाही. कोण आहेस तू? समोर ये लवकर. त्याच वेळेस आता ती परी मात्र अंधारात असते. ती समोर येते. आता तिने ते टॅटो कोरण्याचं मशीनच हातात धरलेलं असतं. तेव्हा इन्स्पेक्टर जाधव म्हणू लागतो, ए, काय चालू आहे तुझं? काय करणार आहेस तू? मला काही करू नको. मला मरणाची भीती वाटते, मला नाही मरायचं आहे, मला काही करू नको. त्याच वेळेस परी आत्ता ते मशीन सुरू करते आणि अगदी त्याच्या तोंडाजवळ घेऊन येते. आता इन्स्पेक्टर जाधव जोरजोरात ओरडत असतो. तर इकडे आता दुसऱ्या दिवसाची सकाळ झालेली असते. सकाळी सकाळी आता रायाचं बॅग भरण्याचं काम चालू असतं. तेव्हा शशिकला येते. राया, कुठे निघालायस का तू? तेव्हा राया लागतो, हो, माझं ऑफिसचं काम आहे ना, म्हणून मला जावं लागतंय. त्यावर लगेच शशिकला म्हणू लागते, नाशिकच्या बाहेर चाललाय? तेव्हा राया लागतो, हो. आता शशिकला खुश होते. जा जा. शशिकला मंजिरीजवळ येते. मंजिरी, अगं राया नाशिकच्या बाहेर चाललाय. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, माहिती आहे मला. त्यावर शशिकला म्हणू लागते, हो, मग तू काय करतेस? अगं जा ना त्याच्याबरोबर, जरा 4 गप्पा मारता येईल, हसून खेळून जगता येईल. किती दिवसाचं तुम्हाला ना एकत्र असा टाईम घालता येत नाही ना, जाय की. त्यावर मंजिरी लागते, काकू, तो कामासाठी चाललाय, ऑफिसचं काम आहे त्याचं, मला काय जाऊन भेटणार आहे? नाही, मला नाही जाता येणार, शक्य नाही आहे ते, त्याचं काम महत्त्वाचं आहे. त्यावर लगेच आता काकू लगेच रायाजवळ येते. राया, हे बघ, तू कामासाठी चाललाय, हे मेन पॉईंट आहे, तुला तिकडे जाऊन कामच करायचं आहे, पण जेवढा मोकळा वेळ भेटेल
तेवढ्या वेळात तुम्ही दोघे गप्पा मारू शकता, अगदी आनंदात राहू शकता, हो की नाही? आणि ही मंजिरी आहेच की, तुला मदत करू लागेल ना. त्यावर राय म्हणू लागतो, काकू आम्ही कामासाठी जाणार आहोत, तिकडे फिरायला नाही. त्यावर काकू म्हणू लागते, हो तुलाही मोठा कामाचा आणि मंजिरी बिनकामाची. जा मग तिला 4 शब्द शिकव, तिलाही काम शिकव तुझं, तिलाही जमेल ना. आणि तसंही राया आठव, पंढरपुरामध्ये एवढे संकट आले, पण प्रत्येक संकटाची वाट तुम्ही दोघांनी एकत्र मिळवून लावली. मग आता जर मंजिरी तुझ्यासोबत आली तर नक्कीच ती तुला या संकटातून बाहेर निघण्यासाठी मदत करेल. नक्कीच त्या किलरचा शोध लागू शकतो. जर दोघांनी मिळून हे काम केलं तर नक्कीच ती किलर पकडली जाईल, मला तरी असं वाटतंय. मग राया तुला काय पडतंय ते बघून घे. त्यावर मंजिरी म्हणू लागते, काकू नाही जमणार गं, इथे गार्गीची जबाबदारी, सगळं काम, आणि मला त्याच्याबरोबर जाऊन कसं जमेल. त्यावर लगेच राय म्हणू लागतो, काकू मिस फायर बरोबर बोलती. त्यावर शशिकला म्हणू लागते, गपरे, गार्गीची जबाबदारी मी घेईल, तुम्ही नका टेन्शन घेऊ, आणि सगळं कामही मी बघेल. त्यावर राय म्हणू लागतो, काकू तू गार्गीला कशा पद्धतीने सांभाळते ना हे आम्हाला चांगलंच माहिती. त्याच वेळेस आता शशिकला म्हणू लागते, बाबांनो माझ्यावर विश्वास नाही आहे ना, मग जय आहे ना इकडे, जय आणि मी दोघे मिळून गार्गीची जबाबदारी घेऊ, मग तर बरं वाटतंय ना. विश्वास बसतोय ना जयवरती, तो तुमचाच माणूस आहे ना. मग प्लीज माझं ऐका आणि जा दोघेजण फिरून या, मस्त टाईम स्पेंड करता येईल. त्यावर लगेच आता राय म्हणू लागतो, ठीक आहे मी विचारून बघतो. त्यावर शशिकला म्हणू लागते, निस्ता विचारू नको, होकार मिळेल असंच विचार. आता राय लगेच मिसफायरजवळ येतो आणि मिसफायरकडे बघत हसतच म्हणू लागतो, मिसफायर येशील माझ्याबरोबर. त्यावर मंजिरी आता हसतच उत्तर देते, चालेल मी आवरत्या. आता लगेच राया आपली बॅग भरू लागतो. त्यावर शशिकला म्हणू लागते, काय बोलली. तेव्हा राय म्हणू लागतो, होकार दिलाय, येते ती. आता शशिकलालाही खूपच आनंद होतो. त्याच वेळेस आता हे सगळं गार्गीने ऐकलेलं असतं. गार्गी येते आणि म्हणू लागते, हिरो तू कुठे चाललाय का. हिरो मलाही तुझ्यासोबत यायचं आहे. तेव्हा राय म्हणू लागतो, गार्गी माझं ना खूप महत्त्वाचं काम आहे, ऑफिसच्या कामासाठी चाललो आहे, तुला बरोबर नेता येणार नाही, तू इथेच राहा आणि आराम कर, तुला लागलं आहे की नाही. आता लगेच गार्गी तिकडनं बाजूला जाते. म्हणजे विशू मंजिरीला घेऊन जायला तयार झाला आणि मला त्याच्याबरोबर न्यायला नकार देतोय, हे शक्य नाही आहे, हे मी होऊ देणार नाही. ती मंजिरी माझ्या विशूसोबत जाऊ शकत नाही. जर विशूसोबत जाणार असेल कोणी तर ती मी असेल, नाहीतर कोणीच नाही. बघतेच आता मंजिरी विशूबरोबर कशी जाते, असं आता गार्गीने ठरवलेलं असतं. त्याच वेळेस राया म्हणू लागतो, मिस फायर माझं ना 2 तासासाठी ऑफिसमध्ये काम आहे, मी पटकन करून येतो, तोपर्यंत तू आवरून ठेव. आता लगेच मंजिरी म्हणू लागतं, ठीक आहे. आता राया तिकडनं निघून जातो. तर इकडे गार्गी आता आपल्या रूममध्ये आलेली असते. आता तिने आपल्या शरीरावरती ताप येण्यासाठी प्रयोग सुरू केलेले असतात, जेणेकरून मला ताप आल्यानंतर मंजिरी आणि राया इकडनं जाऊ शकत नाही, अशी सगळी व्यवस्था करण्याचं काम चालू असतं. आता मात्र गार्गी खूप भडकलेली असते. तिला सारखे मंजिरी आणि रायाचे ते एकत्र मिठी मारल्याचे क्षण आठवू लागतात. त्यांच्या लग्नाचा फोटो, हे सगळे क्षण आठवल्यामुळे गार्गी खूप भडकते. आणि आता तिने थर्मामीटरने आपली ताप चेक केलेली असते. त्याच वेळेस आता तिला खूप ताप आलेला असतो. तेव्हा गार्गी खुश होते, चला माझं काम झालं, आता मी पण बघते कोण कसं इकडनं बाहेर पडतंय. आता लगेच राया घरी येतो. मिस फायर झाली का आवरावरी, चल बरं आता निघावं लागेल. दोघेही आता बॅगा घेतात आणि निघालेले असतानाच गार्गी येते, ए हिरो नको ना जाऊ रे, आंटी तू पण नको जाऊ, मला बरं वाटत नाही आहे, माझं खूप अंग दुखतंय. त्यावर लगेच आता मंजिरी गार्गीजवळ येते आणि गार्गीच्या अंगाला हात लावते. राया अरे हिला तर खूप ताप भरलाय, आता काय करायचं. तेव्हा राया लागतो, मिस फायर ते काय बी असू दे, पण आपल्याला निघावं लागणार आहे. त्यावर लगेच आता गार्गी रायाजवळ येते. राया माझे हिरो असं नको ना करू, हे बघ माझ्या अंगाला हात लावून बघ, किती ताप आलाय, मला खूप दुखतंय ना, तुम्ही दोघे नका ना जाऊ, कोणी कुठेच नका जाऊ, माझ्याच जवळ थांबा. त्याच वेळेस मंजिरी तर रायाला खुणावते, राया आत्ता आपण कुठेही जायला नको, गार्गीला बरं वाटत नाही आहे ना, आपण नंतर जाऊया. आता गार्गी आपल्या रूममध्ये झोपलेली असते. तर त्यानंतर मित्रांनो पुढील प्रोमोमध्ये खूपच धमाकेदार असा ट्विस्ट आपल्याला बघायला मिळणार आहे. राया आता एकटाच इगतपुरीला गेलेला असतो. आता तिथल्या पोलीस स्टेशनमध्ये त्याने ही सगळी माहिती दिलेली असते, जेणेकरून लवकरात लवकर तो किलर पकडला जाईल. त्याच वेळेस आता इकडे रात्रीची वेळ असते. मंजिरी आता किचनमध्ये पाणी पित असतानाच अंधारात मात्र हातात हातोडी घेऊन गार्गी येते
आता मात्र गार्गी मंजिरीच्या पाठीमागे येऊन उभी राहते. आता तिला मंजिरीचा काटा काढायचा असतो. माझ्या आणि विशूच्या आयुष्यातनं मंजिरीला कायमचं दूर करणार असं तिने ठरवलेलं असतं. त्यावर लगेच आता मंजिरी पाठीमागे वळून बघते तर भयानक ही भडकलेली गार्गीचं रूप तिला आता दिसू लागतं. आता मात्र लगेच मंजिरी लागते, गार्गी गार्गी काय करतेस तू? तेव्हा लगेच आता गार्गी मात्र त्या हातोडीने मंजिरीवरती वार करू लागते. आता मंजिरीचं हे सगळं पाहून आता मंजिरीला मोठा धक्का बसले असतो. आता मात्र गार्गीचं भयानक रूप मंजिरीसमोर येताच पुढे काय काय होणार हे आपल्याला लवकरच कळेल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.